हाय हॅलो नमस्कार मंडळी. खूप दिवसानंतर मी व्हिडिओ टाकत आहे, तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज मी नवीन प्रकारची अशी ही शेवग्याची भाजी बनवत आहे, रस्सा भाजी. तर इथं बघू शकता मी हा लाल टमॅटो घेतलेला आहे, खोबरं आणि कांदा हा आपण गॅसवर भाजून घेणार आहोत. आणि खोबऱ्याचा जो वरचा भाजलेला कवर असतो तो आपण सुरीच्या साहाय्याने काढून घेणार आहोत, जेणेकरून त्याचं जे प्रक्रिया झालेली असते गॅसची आणि त्याची ते होणार नाही. तर काळा भाग मी काढून घेऊन मिक्सरमध्ये तो बारीक करून घेणार आहे. त्याच्या आधी मी ते पातेल्यामध्ये थोडीशी हळद टाकते आहे पाण्यामध्ये, आणि ह्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकत आहे. छान असे उकडून घेणार आहोत, आपण शिजवून घेणार आहोत शेंगा. थोडंसं मीठ घालूयात आपण ह्याच्यामध्ये. असं केल्यानंतर चव खूप छान लागते भाजीची. ह्या वेगळ्या आपण भाजून घेणार आहोत. आणि इथं हा भाजलेला टमॅटो, कांदा, खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर, अद्रक हे आपण सर्व वाटून घेणार आहोत मिक्सरमधून. भाजलेल्या कांदा आणि टमॅटोची चव खूप मस्त लागते. जेवढं आपण तेलामध्ये परतून घेऊ त्याच्या व्यतिरिक्त असं जर तुम्ही भाजून घेतलं तर खूप छान लागतं. मी जो काळा भाग होता भाजलेला तो पूर्णपणे काढून टाकलेला आहे वरचा. तो शरीरासाठी घातक असतो, फक्त आपल्याला चव घ्यायला पाहिजे यासाठी आपण भाजलेला कांदा वगैरे सर्व घेऊन हे मिक्सरमध्ये छानसं असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे. अगदी स्मूथ बॅटर पाहिजे आपल्याला. तर इथे मसाले आहेत. काळा मसाला आहे, घरगुती काळा मसाला, धने पावडर आणि लाल तिखट. खूप सारे मसाले आपण वापरत नाही आहे ह्याच्यामध्ये. नॅचरल चव आपल्याला पाहिजे. तर तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला हे डायरेक्ट मसाले घालायचे आहेत. आणि अगदी काही सेकंदातच आपल्याला हे वाटण घालायचं आहे, जेणेकरून मसालाही आपला करपला जाणार नाही. आणि छान मंद आचेवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. ते शेवग्याच्या शेंगा आपण छान उकडून घेतल्या आहेत. तर या शेवग्याच्या शेंगा आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. अगदी 2 ते 3 मिनटं छान मसाला भाजून घ्यायचा आपल्याला. घेतल्यानंतर आपण ह्या शेवग्याच्या शेंगा ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आणि आपण जे शेवग्याच्या शेंगातलं पाणी होतं ते देखील आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. त्याच्यामध्ये खूप सत्व असतं. तर हे मी मिक्सरचं वाटण जे वाटून घेतलं होतं त्याच भांड्यामध्ये ते पाणी घालून वाटण पूर्ण ह्याच्यामध्ये वतून घेतलेलं आहे. तर छान असे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. वाटणामधले काही खोबऱ्याचे तुकडे राहिलेले आहेत ते देखील काढून मी नंतर बारीक करून ह्याच्यामध्ये ॲड केलेत. तर आता सध्याला तर अशी कन्सिस्टन्सी अगदी पातळ आहे, पण जसजसं हे उकळेल तसतसं अशी कन्सिस्टन्सी जाड होईल. आणि आता आपण गूळ घातला होता, त्याची चव मस्त अशी आलीच असेल. आणि ह्याच्यामध्ये आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट देखील ॲड करणार आहोत. मोकळ्या शेवग्याच्या शेंगाची भाजी देखील खूप सुंदर होते. त्याचा देखील व्हिडिओ मी एकदा नक्की टाकणार आहे. तर बघा, गरमागरम भाकरी त्याच्यासोबत ही आमटी अप्रतिम लागते. आमच्या घरी हे आवडीनं खातात. तुम्हाला जर आणखी घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही शेंगदाणा कूट किंवा जे आपण वाटण वाटलं ते देखील वाढवू शकता. कसं वाटलं नक्की सांगा. धन्यवाद.